येसगाव शिवारातील मस्के वस्ती येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास भानुदास मस्के यांच्या घराच्या परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला। याच परिसरात बिबट्याने कुत्रा उचलून नेल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। यापूर्वी याच भागात बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीसह एका वयोवृद्ध महिलेचाही दुर्दैवी अंत झाला होता। तसेच नागरिकांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या होत्या। दरम्यान वन विभागाकडून या परिसरात 2 पिंजरे लावण्यात आले आहेत। मात्र पिंजऱ्यात भक्ष्य ठेवण्यात आले नसेल तर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद कसा होणार असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। आज सकाळी मस्के वस्ती भानुदास मस्के, मी त्यांची सून सारिका मस्के, आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता बिबट्याने आमचा जो कुत्रा होता त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला घेऊन गेलेला आहे। शासनाने त्याच्यावरती दखल घेऊन 2 पिंजरे लावले, मात्र त्या पिंजऱ्यात अजूनही काही नाहीये। एक कोंबडी ठेवली। कोंबडी ही अशी असते की ती संध्याकाळी वरती जाऊन बसते। जर बिबट्या रात्री येत असेल तर ती कशा पद्धतीने तो बिबट्या कशा पद्धतीने त्या पिंजऱ्यात घुसणार आहे। तर मला विनंती आहे की त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी ठेवावं, शेळी ठेवावी, बकरू ठेवावं, जेणेकरून तिथं बिबट्या येऊन तो हे करेल। आणि आमच्याकडे आता गंमत अशी झालेली आहे की जरी दिवस आम्हाला बाहेर निघायचं असेल तर आम्ही मुलांना घरात कोंडून ठेवतो, जे लहान मुलं असतील त्यांना, आणि मग बाहेर पडतोय। आणि अशी गंमत झाली, म्हणजे आज 1.5 वर्ष होत आलं तसं आम्ही या एरियामध्ये राहतोय, पण जीव मुठीत ठेवून आम्ही राहतोय। वातावरण असं होतं, थोडंसं असं वातावरण तयार होतं की ठीक आहे, आता वातावरण शांत झालंय, आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलो, सुरुवात झाली की परत कुठेतरी असं येतंय की लगेच बिबट्याचं वातावरण झालं आणि परत आम्हाला जी भीतीचं वातावरण आहे ते ॲज इट इज जसं तसं चालू होतंय। म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षापासून आमच्याकडे हे वातावरण तयार झाले। कधी कुत्रा ऐकायला येतोय, कधी मांजर ऐकायला येतोय। आता आमच्या स्वतःच्या आजपर्यंत ही आमच्या वस्तीतली दुसरी घटना आहे। पहिल्यांदा आमच्या 3 बोकडे, 1 शेळा, अशा 4 शेळ्या गेल्या। त्यानंतर आता हा कुत्रा गेला। म्हणजे जी वस्तू आहे, आपण जे काही प्राणी असो, कोणी असो, ज्यावेळेस आपण पाळतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला लहान मुलासारखं प्रेम देतो, आणि जर लहान मुलासारखं प्रेम देतो म्हणजे लहान मुलासारखं आपण त्याला वागवतो। आणि जर अशी घटना घडत असेल, ती पण जंगली प्राण्यांमुळे, तर मला शासनाला अशी विनंती आहे की त्याच्यावरती काहीतरी विल्हेवाट लावावी। जर तुम्ही त्यांना पकडून सोडत असाल तर मी असं म्हणेल की त्याला ट्रॅकर लावावं। तुम्ही ट्रॅकर लावून त्यांना सोडताय तर कुठं सोडताय याचं प्रूफ, त्याचं लोकेशन आमच्यापर्यंत येऊ द्यावं। मागच्या वेळेस तुम्ही इथं बिबट्या मारला, मी त्यावेळेसही म्हणत होते की तुम्ही हा बिबट्या मारताय, पकडताय, हा सोडणार कुठे? तुम्ही याच्यावरती काही लावणार आहे का? याच्यावर काही ट्रॅकर लावणार आहे? आम्हाला कळणार कसं? आपल्याकडे विवेक भैया असतील, अमित दादा असतील, सुमित दादा असतील, त्यांनीही त्या प्रयत्न केले की तुम्ही हा बिबट्या जो सोडताय तो कुठं सोडताय, पण त्याच्यावरती त्याचं काही ट्रॅकर लागलं नाही। ते फक्त एका ठिकाणून सोडले गेले, दुसऱ्या ठिकाणी पकडले गेले, दुसऱ्या ठिकाणी सोडले गेले, पण त्याचं आम्हाला काहीच प्रूफ मिळालं नाही की इथं सोडला, तिथं सोडला। सांगितलं गेलं की आम्ही ह्या अरण्यात सोडतोय, त्या अरण्यात सोडतोय, पण त्याचं ट्रॅकर नाहीये ना। त्याच्यावरनं सोडला आम्ही, त्याच्यावर विश्वास ठेवले, पण जर तुम्ही सोडतायत तर ते प्रूफ परत मिळतंय आम्हाला की नाही सोडला म्हणून तो परत आलाय। मग याच्यावरनं आम्ही ठरवायचं इथं जगायचं कसं, लोकांनी इथं वागायचं कसं। हे वातावरण जे आहे, भीतीचं वातावरण आमच्यावरचं कमी व्हावं अशी माझी शासनाला विनंती असेल। आम्हाला बिबटे पाळायचे, कारण आम्हाला जनावर जंगलात सोडावं लागेल, कारण चारा पाणी वगैरे करणं माझी आई अपंग आहे, म्हणजे वाकत चालते, तिला चारा काढणं, ती जर बिबट्याने झडप मारली, जशी माझ्या आत्याला बिबट्याने झडप मारली, शांता आयलाजी निकोले, त्यांना पण ते चालता येत नव्हतं, ते बसून घास कापत होते, त्यांना पण बिबट्याने अशी झडप मारली आणि कपाशीत ओढून नेलं, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अशी घटना वारंवार नको, यासाठी प्रशासनाने काहीतरी केलंच पाहिजे, नाही तर मग आम्हाला पण एल्गार काहीतरी करावंच लागेल।